अजितदादांनी खरोखरच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता का, किंवा अजितदादांनी बाहेर कुठेतरी उडी टाकलेली आहे का, अशा बातम्या तुम्ही जरूर ऐकल्या असतील किंवा सोशल मीडियावरती येत आहेत. आता त्या संदर्भात अतिशय धक्कादायक नवीन खुलासे समोर झालेले आहेत आणि हे तुम्ही खुलासे ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. आता अपघात झाला, परंतु अपघातानंतर आजच्या दिवशी तो अहवाल समोर आलेला आहे. पहिला अहवाल समोर आला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वांना वाटत होतं की हा अपघात असेल, परंतु यामध्ये काय झालेलं आहे पुढे ते पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही गुन्हेगारी वाचणे या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता प्राथमिक अहवालामध्ये 2 धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्या आज आपण बघणार आहोत. 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दादांचा मृत्यू होताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. मात्र आज तब्बल 8 दिवसानंतर महाराष्ट्राला दुसराही त्याहून मोठा धक्का बसलेला आहे. कारण की यामध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. एक म्हणजे 2 अहवाल आलेले आहेत आणि त्या अहवालामध्ये असं काही समोर आलेलं आहे की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. अपघातासंदर्भात अशी एक खळबळजनक माहिती समोर आली की जिने महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे. ज्या क्षणी या विमानात प्रवास करणाऱ्या खऱ्या प्रवाशांची यादी समोर आली होती तेव्हा त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं स्पष्ट झालं होतं. मात्र प्रत्यक्ष अपघातास्थळी केवळ 5च मृतदेह सापडले होते. मग तो 6वा मृतदेह नेमका कुठे गेला हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तो पायलट होता की खुद्द दादा वाचले होते का, अशी धक्कादायक शंका निर्माण झाली होती. मात्र या शंकेलाच आता एक वेगळंच वळण मिळालेलं आहे आणि धक्कादायक माहिती नवीन समोर आलेली आहे. आणि ती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि ती तुम्हाला कळाल्यानंतर अक्षरशः तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. मग अशी कोणती ती माहिती समोर आलेली आहे की जिने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आरोपीची कसून चौकशीसुद्धा केली जात आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. ही दुर्दैवी घटना घडून आज 7 ते 8 दिवसांचा कालावधी उलटून गेला असेल. मात्र आज अचानक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न, संशय निर्माण झालेले आहेत. कालपर्यंत टीव्हीवर सातत्याने सांगितलं जात होतं की विमानात 5 जण होते, पण 5ही मृतदेह सापडले. ओळख पटवण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या हातातील घड्याळ होतं. कारण अपघातास्थळी सापडलेले मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत होते की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते. परंतु पुढे जाऊन मग त्या घड्याळाची सुद्धा एक खोटी माहिती समोर आली की दादांचं घड्याळावरून जे आहे निरीक्षण म्हणजे त्यांची ओळख पटवली नव्हती, तर त्यांच्या कपड्यावरून त्यांची ओळख पटवली होती असं समोर आलं होतं. मग एवढ्या दिवसांनी काही अहवाल समोर आलेले आहेत. 2 दादांचे प्राथमिक खरे अहवाल समोर आलेले आहेत आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः आता हादरून जाणार आहे. या दुर्घटनेबाबत अशी काही विधानं केली की ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा रोखच बदलून गेला. जर एखाद्या व्यक्ती घटनास्थळावरून गायब झाला असेल तर हा खरोखर अपघात होता की घातपात, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत होता. 28 जानेवारीची ती सकाळ आणि आजचा दिवस, या दिवसात तुम्ही टीव्हीवर जे काही पाहत होता ते सगळंच वेगळंच होतं. ते सांगितलं होतं की पायलटची मग यामध्ये चूक होती का, धुके जास्त होतं का, तांत्रिक बिघाड झाला होता. पण आज अखेर एक विचलित करणारी माहिती सध्या समोर येत आहे आणि ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आता प्रश्न उपस्थित होतोय की 5 मृतदेह कसे सापडले, मग तो 6वा व्यक्ती कोण होता, तो या मृत्यूच्या सापळ्याचा मास्टर माइंड तर नव्हता ना, मग अधिकच विमानातून तो प्रसार झाला होता, कसे विविध प्रश्न समोर आले होते. आणि या प्रश्नांना अनुसरित मग आजची जी माहिती आहे ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक प्रचंड मोठा धक्का बसेल. कारण की सोशल मीडियावरती बऱ्याचशा अफवा अनेक लोकांनी उठवले होते की दादांनी कुठेतरी विमानातून उडी घेतली असेल किंवा ते कुठेतरी वाचले असतील, असे प्रश्न बऱ्याच लोकांनी उपस्थित केले होते. मग आज असे नवीन अहवाल कोणते आलेले आहेत ते तुम्ही एकदा नक्की पहा. या अहवालामध्ये तुमचे डोळे उघडतील नक्की या घटनेत काय झालं होतं. चला तर ते महत्त्वाचे 2 अहवाल बघूया ज्याची तुम्ही वाट बघत असाल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला असून प्राथमिक तपास अहवालातील म्हणजे प्रिलिमिनरी रिपोर्ट काही धक्कादायक निष्कर्ष समोर येत आहेत. लेअरजेट 45 या विमानाच्या अपघातामागे नेमकं कारण काय याची चौकशी सुरू झाली होती आणि या चौकशीत असे काही 2 महत्त्वाचे प्राथमिक अहवाल समोर आलेले आहेत. चौकशीमध्ये प्राथमिक निष्कर्ष समोर आलेले आहेत की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकेल. आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार हे 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने जात होते. मात्र लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात एकच शोकाकूळ पसरली होती. त्यानंतर DGCAने
या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. आता या चौकशीतील प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे. विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज या दोन प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. नेमकं काय घडलं आणि तपासातील महत्त्वाचे मुद्दे काय होते ते पहा. आता तांत्रिक बिघाड म्हणजे टेक्निकल सॅंक. प्राथमिक अहवालानुसार विमानाने लँडिंगसाठी धावपट्टीच्या दिशेने कूच केली असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाड झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. असा फक्त संशय आहे हा. विमानाची नियंत्रण प्रणाली किंवा इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी उद्भवलेल्या समस्येमुळे विमान अस्थिर झाले होते आणि त्याचा CCTV फुटेजसुद्धा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा विमान सर्व काही व्यवस्थित होतं आणि अचानकपणे ते विमान टिल्ट होतं आणि एका दिशेने ते विमान फिरलं जातं आणि अक्षरशः मग ते विमान जमिनीवर जाऊन आदळलं जातं. असं CCTV फुटेज तुम्ही नक्कीच पाहिलं असेल आणि तेच मुख्य कारण समोर आलेलं आहे. म्हणजे प्राथमिक अहवालामध्ये पहिला जो मुद्दा आहे वैमानिकाचा चुकलेला अंदाज म्हणजे पायलट एरर इथे समोर आलेला आहे. अहवालात नमूद केल्यानुसार बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला धावपट्टीचा म्हणजे रनवेचा अचूक अंदाज आला नाही असं समोर आलेलं आहे. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा अँगल चुकला, ज्यावेळी विमान नियोजित ठिकाणाऐवजी बाजूला आदळले असल्याचे म्हटले जात आहे. अपघातग्रस्त विमानाचे सार्थ कॅप्टन सुमित कपूर आणि को पायलट संभाव्य पायलट यांच्याकडे होते. कॅप्टन सुमित कपूर हे अनुभवी पायलट होते. मागील अनेक वर्षापासून त्यांनी पायलट म्हणून जबाबदारी पार पाडली. तर दुसरीकडे संभाव्य पाठक यांच्याकडे पुरेसा अनुभव होता. आता लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अपघात झालेला आहे. तो कोणता पहा. वैमानिकाने पहिल्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे न उतरवल्याने गो राऊंड घेऊन दुसऱ्यांदा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याच दरम्यान विमानावरचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. जरी हा प्राथमिक अहवाल असला तरी नागरी विमान महासंचालनालय म्हणजे DGCA आता ब्लॅक बॉक्समधील संभाषणावर आणि तांत्रिक डेटावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. या बॉक्समधून मिळणाऱ्या माहितीमुळे वैमानिकांचे शेवटच्या क्षणी काय संवाद साधला आणि विमानात काय नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. अंतिम अहवाल येण्यासाठी किमान 21 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे DGCA आहे ते 21 दिवसांच्या आत त्यांना हा अहवाल सादर करावा लागणार आहे. 21 दिवस या चौकशीत जाणार आहेत. त्यामुळे खरोखरच ही चौकशी आहे ती सर्वांसमोर यायला पाहिजे, कारण की यापूर्वी ज्या चौकशा आहेत त्या रखडलेल्या आहेत. त्यांच्या पुढे काहीच माहिती आहे, धक्कादायक माहिती ज्या आहेत त्या आल्या नव्हत्या. मग या आपल्या अजितदादांच्या या केसमध्ये सुद्धा असं घडू नये त्यासाठी सर्वांनी हे प्रकरण उचलून धरून राहिलं पाहिजे, जेणेकरून DGCA किंवा जे काही अहवाल आहे ते सर्वांसमोर येतील. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.